नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, रेसा ॲग्रोटेकच्या आणखीन एका माहितीपर व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या शेतात असणाऱ्या सोयाबीनच्या पिकाच्या मुळावरती गाठी आहेत का? आणि जर त्या आहेत तर त्या गुलाबी आहेत का पांढऱ्या रंगाच्या आहेत? तुमच्या सोयाबीनच्या मुळावर असणारी गाठ जर गुलाबी रंगाची असेल तर समजून घ्या की तुमच्या शेतामध्ये एक मोफत खत कारखाना सुरू आहे. आणि जर ती गाठ पांढऱ्या रंगाची आहे तर समजा की हा कारखाना बंद आहे. आणि जर ती गाठ नेमॅटोडची आहे तर समजा की तुमचं नुकसान चालू झालंय. आपल्या महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक घेतलं जातं. परंतु या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारचे खत व्यवस्थापन, बीज प्रक्रिया या सगळ्यावरती बोललं जातं. पण सगळ्यात एक महत्त्वाचा घटक आहे जो दुर्लक्षित असतो, तो म्हणजे ह्या सोयाबीनच्या मुळावर असणारी गाठ. सोयाबीनच्या मुळावर असणारी ही गाठ म्हणजे तुमच्या शेतामध्ये नत्र पुरवणारा मोफतचा कारखाना. हे कसं होतं तर रायझोबियम नावाच्या एका जीवाणूमुळे, ज्या उपयुक्त जीवाणूमुळे हे घडतं. हा रायझोबियम आणि सोयाबीन ह्या झाडांच्या परस्पर सहजीवनातून ही गाठ तयार होते. म्हणजे काय तर रायझोबियमला लागणारं अन्न हे झाड पुरवतं आणि झाडाला लागणारं नत्र जे त्याला ज्या स्वरूपात हवं आहे त्या स्वरूपात देण्याचं काम रायझोबियम करतं. म्हणजे थोडक्यात काय, हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, परंतु ते झाडाला उपयुक्त स्वरूपात नसतं. ते झाडाला लागणाऱ्या स्वरूपामध्ये म्हणजे अमोनियाच्या स्वरूपामध्ये त्याला तयार करण्याचं काम हे रायझोबियम करतात, त्यांच्या एक एन्झाईम वापरून, नायट्रोजनस एन्झाईम वापरून. ह्या नायट्रोजनस एन्झाईममुळं हवेतलं नत्र हे झाडाला उपयुक्त असणाऱ्या अमोनिया फॉर्ममध्ये किंवा अमोनिया स्वरूपामध्ये झाडाला जे आहे ते मिळतं, ज्याच्यामुळं झाड अमिनो ॲसिड, प्रथिनं यासारखे द्रव्य तयार करून, यासारखे अन्नद्रव्य तयार करून झाडाच्या विकासासाठी महत्त्वाचं काम करतं. तर ह्या गाठी ह्या रायझोबियममुळे तयार होतात. ह्या सोयाबीनच्या मुळावरच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत वैज्ञानिक आणि सूक्ष्म स्वरूपाची आहे. याच्यामध्ये घडतं काय तर मुळातनं एक प्रकारचं जे आहे ते एन्झाईम बाहेर पडतात की ज्याच्यामुळे रायझोबियम हा तिकडे आकर्षित होतो. आणि हा रायझोबियम हा मुळांच्या केसातनं त्याच्या आतमध्ये प्रवेश करतो आणि गाठी तयार करण्याचं काम करतो. परंतु ह्यासाठी रायझोबियम सोबतच त्या वेळेसचं तापमान, जमिनीचा pH, तिथं उपलब्ध असणारे इतर सूक्ष्म जीवाणू ह्या सगळ्यांचाही परिणाम ह्याच्यावरती घडतो. त्यामुळं प्रत्येक शेतात असणाऱ्या या गाठींचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. आता ही गाठ गुलाबीच का असते आणि ती गुलाबी असेलच तर फायद्याची का असते तर या गाठीमध्ये असणारा लेग हिमोग्लोबिन यामुळे या गाठीचा रंग गुलाबी असतो. म्हणजे काय, आपल्या माणसाच्या शरीरामध्ये ज्या प्रकारे हिमोग्लोबिनचं काम असतं तसं हे लेग हिमोग्लोबिन काम करतं. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपल्याला नत्राचं जे रूपांतरण रायझोबियम करतो त्यासाठी लागणारे नायट्रोजनस एन्झाईम आहे त्याला ऑक्सिजन चालत नाही, परंतु रायझोबियमला वाढीसाठी ऑक्सिजन लागतो. तर या दोन्हीला समतोल साधण्याचा म्हणजे नायट्रोजनस एन्झाईम तयार करण्याचा आणि रायझोबियमला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक मध्य साधण्याचं काम हे लेग हिमोग्लोबिन करतो. त्यामुळे जर तुमची गाठ गुलाबी असेल, सोयाबीनमधली ही गाठ गुलाबी असेल तरच तिथं नत्र स्थिर करण्याचं किंवा नत्र तयार करण्याचं काम चालू असतं. आणि ही गाठ जर पांढरी असेल तर याचा अर्थ तिथे ते काम बंद आहे असं समजून घ्यावं. आता ही सोयाबीनवर उपयुक्त असणारी ही गाठ आणि नेमॅटोडची गाठ यात फरक काय असतो? या दोन्हीमधला मूलभूत फरक हा आहे की सोयाबीनवर असणारी ही जी उपयुक्त अशी गाठ आहे ही जी आहे ती गोल आणि गुळगुळीत स्वरूपातली असते. हिला कट केलं किंवा हिला कापली तर ती आतनं गुलाबी असते. मुळांपासून ती सहज निघू शकते किंवा सहज आपण जर तिला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर वेगळी होते आणि झाड हे निरोगी आणि चांगलं असतं. आणि तीच जर गाठ नेमॅटोडची असेल तर त्यावेळेस ती विकृत स्वरूपातली असते, तिचा आकार विकृत असतो, ती पांढरी असते आतनं आणि मुळापासून ती सहजासहजी वेगळी होत नाही आणि झाडाची वाढ खुंटते किंवा झाड पिवळं पडतं आणि मरून जातं. हा मूलभूत फरक या दोघातला आहे. त्यामुळे साधारणतः तुमच्या पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी शेतातलं एखादं झाड उपटून बघा. त्या झाडाला असणारी गाठ ही कापून बघा. ती गुलाबी असेल आणि झाडाला 10 ते 20 गाठी असतील तर समजा की तुमच्या शेतामध्ये नत्राचा कारखाना जो आहे तो व्यवस्थित सुरू आहे आणि तुमचं उत्पादन वाढण्यासाठी त्याची मदत होणार आहे. आता जाणून घेऊयात काही शेतामध्ये ही गाठ कमी स्वरूपात का असते. तर ही गाठ कमी जास्त स्वरूपात असण्यासाठी किंवा त्याला जे इफेक्ट करणारे, त्याच्यावरती परिणाम करणारे घटक कुठले आहे तर तुमच्या मातीमध्ये, जमिनीमध्ये पाणी साचून राहणं किंवा माती जास्त कडक असणं, त्याचसोबत
जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची संख्या कमी असणं, जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी असणं, याचसोबत नत्रयुक्त खतांचा किंवा युरियाचा वापर जास्त प्रमाणात करणं, केमिकलचा वापर जास्त प्रमाणात करणं, यामुळं तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये या गाठींचं प्रमाण कमी असू शकतं. हे वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया करताना रायझोबियमचं एक चांगलं कल्चर वापरा. त्याचसोबत शेतामध्ये असणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा करा, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा, त्याच्यामुळे तिथं असणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढेल. त्याचसोबत त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे कुठल्याही जास्त प्रकारची रासायनिक खतं किंवा नत्रयुक्त खतांचा पुरवठा योग्य प्रमाणात करा, त्याचा अतिरेकी वापर करू नका. ह्या सर्वाचा वापर केल्यामुळे तुमच्या सोयाबीनच्या शेतात असणारी हा जो तुमचा मोफतचा कारखाना आहे, हा नत्राचा कारखाना तुम्हाला हेक्टरी 50 ते 100 किलो नत्र हे मोफत तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे तुमचा होणारा खतांचा खर्च कमी होऊ शकतो, प्लस तुमच्या येणाऱ्या पिकालाही त्याचा वापर किंवा त्याचा फायदा होऊ शकतो आणि तुमचं हे जे आत्ताचं पीक आहे ते वाढून त्याचा नफा आणि त्याचं उत्पादन जास्तीत जास्त तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या सोयाबीनच्या शेतात असणारा हा कारखाना चालू ठेवण्याचं काम आपण सतत करत राहावं आणि त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न करावेत. याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं.